तमिळनाडूमध्ये तमिळनाडूच्या 234 जागांसाठी आज मतमोजणी होतीये। बहुमताचा आकडा 118 आहे। मतमोजणी केंद्रावरती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि यावेळीची तमिळनाडूची निवडणूक ही अगदी तिरंगी असणार आहे। सत्ताधारी डीएमके आघाडी विरोधात एआयडीएमके भाजप आघाडी आणि अभिनेता विजयचा टीव्हीके हा नवा फॅक्टर रिंगणात आहे। प्रचारात कल्याणकारी योजना, रोजगार, युवकांचे प्रश्न, तंत्रज्ञान आणि विकासाचा रोडमॅप असे अनेक मुद्दे केंद्रस्थानी होते। एक्झिट पोल्सचे अंदाज मात्र वेगवेगळे आहेत। काहींमध्ये डीएमकेला आघाडी आहे, काहींमध्ये एआयडीएमकेला किंचित कौल आहे, तर काही सर्वेमध्ये टीव्हीकेच्या सरप्राईज कामगिरीची सुद्धा शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे कुणाच्या हाती सत्ता या प्रश्नाचं उत्तर आजच स्पष्ट होईल। तमिळनाडूत थेट आपले प्रतिनिधी तन्मय टिल्लू आपल्यासोबत जोडले गेले। तन्मय, तिरंगी लढत आहे, कुणामध्ये अटीतटीची लढत दिसतेय का अगदी एकेरी कौल असल्याचं पाहायला मिळतंय? अगदी वैष्णवी, जसं तू म्हणालीस की अटीतटीची लढत आहे आणि तसंच काहीचं वातावरण पाहायला मिळणार आहे, कारण बऱ्याच फेऱ्या होणार आहेत। पेरंबूरमध्ये जिथे अभिनेता विजय थलपती हा रिंगणात उतरलेला आहे, त्या पेरंबूरमध्ये 47 अपक्ष कॅन्डिडेट आणि इतर कॅन्डिडेट्स आहेत। एकूण 47 उमेदवार आहेत आणि फेऱ्या ज्या आहेत त्या 22 फेऱ्या होणार आहेत मतमोजणीच्या, त्यामुळे वेळ लागू शकतो। तसंच कोलथूर जिथे आत्ताचे जे एम के स्टॅलिन आहेत, मुख्यमंत्री आहेत तिथले, ते देखील या मतदारसंघात येतात आणि मतदारसंघात आत्ता साधारणतः 35 कॅन्डिडेट आहेत आणि 21 राऊंड्स होणार आहेत, त्यामुळे किती वेळ लागू शकतो ते देखील पाहायला लागेल। बऱ्याच फेऱ्या होतील आणि त्यातनं काय चित्र समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चेन्नईमधल्या महत्त्वाच्या या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, मतदारसंघ आहेत, जिथे चेपॉक सारखा मतदारसंघ, जिथे उदयनिधी स्टॅलिन जे उपमुख्यमंत्री आहेत या तमिळनाडूचे आणि स्टॅलिन यांचे पुत्र आहेत, ते देखील या रिंगणात आहेत। त्यामुळे आजचा हा निकाल हा तामिळनाडूसाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरताना पाहायला मिळू शकतो। नेमकं तामिळ अस्मिता पुन्हा एकदा समोर येते आणि स्टॅलिन पुन्हा एकदा गड राखतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर त्यांनी ते तसं केलं तर तो ऐतिहासिक निकाल ठरू शकतो। तर दुसरीकडे विजयला प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी आहे, इथे लोक सातत्यानं विजयचं नाव घेताना पाहायला मिळतात, मात्र मतरूपी त्याला पाठिंबा मिळतो का, मतपेटीतनं तो दिसतो का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एआयडीएमके सध्या तरी स्वतःच एक सर्व्हायव्हल मोडमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे एआयडीएमके आणि भाजप ही युती आहे ती मुळातच त्यांचे जे काही गड आहेत तिथले ते राखतातच का, शिवाय त्यावरती मात करून पुन्हा सत्तेच्या दिशेने वाटचाल करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आज जर बघितलं ना तर तामिळनाडूसाठीच नाही तर तामिळी जनतेसाठी देखील अतिशय महत्त्वाचा असा दिवस म्हणावा लागेल। त्यामुळे काय चित्र समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। वैष्णवी, अर्थात तन्मय, चित्र नेमकं काय असतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते चित्र तयार होण्याची सगळी जी प्रक्रिया आहे त्याचे अपडेट्स आपल्याकडनं घेत राहू।